देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा एक असा घोटाळा ज्यामुळे संपूर्ण भारत हादरला। डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर कुणीतरी पैशाचा आणि सत्तेचा काळा खेळ खेळला आणि आता या प्रकरणाची धग महाराष्ट्रातील लातूर पर्यंत पोहोचली आहे। नीट एक्झाम म्हणजे भारतातील सर्वात मोठी मेडिकल परीक्षा आणि या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात आता एकामागून एक मोठी नावं समोर येत आहेत। पुणे, नाशिक, नांदेड आणि आता लातूर, जिथे देशभरात प्रसिद्ध असलेल्या RCC क्लासेसचे संचालक शिवराज माटेगावकर यांनी CBIने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। 11 तास चौकशी, सतत छापे, विद्यार्थ्यांची विचारपूस, पालकांची चौकशी, टेलिग्राम ग्रुप्स, व्हॉट्सअपवर फिरणारे प्रश्न आणि आता संपूर्ण देश विचारतोय, नीट सारखी परीक्षा खरंच सुरक्षित आहे का? नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र। ही कहाणी फक्त एका पेपरफुटीची नाही, ही कहाणी आहे त्या लाखो विद्यार्थ्यांच्या तुटलेल्या विश्वासाची, जे रात्रंदिवस अभ्यास करत होते, घरच्यांनी कर्ज काढलं, आई वडिलांनी आयुष्याची कमाई खर्च केली आणि शेवटी जर पेपर आधीच विकला जात असेल तर मग मेहनतीचं मूल्य काय उरतं? देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी 3 मे 2026 रोजी नीट परीक्षा दिली। परीक्षा झाल्यानंतर काही तासातच सोशल मीडियावर एक चर्चा जोर धरू लागली। अनेक प्रश्न परीक्षा आधीच काही विद्यार्थ्यांकडे होते, काही गेस पेपर्स मधले प्रश्न अक्षरशः जुळत होते आणि मग सुरू झाला संशयाचा खेळ। सुरुवातीला अनेकांनी हा केवळ योगायोग असेल असं म्हणलं, पण जसजसा तपास पुढे गेला तसतसे या प्रकरणाचं जाळं मोठं होत गेलं। राजस्थानमधून तपास सुरू झाला, कारण तिथे काही विद्यार्थ्यांकडे प्रश्नपत्रिका आधीच असल्याचा संशय व्यक्त झाला होता। व्हॉट्सअपवर प्रायव्हेट माफिया नावाचे ग्रुप्स, पैसे घेऊन जोडले गेलेले सदस्य आणि तिथून फिरणारे प्रश्न, या सगळ्यामुळे तपास यंत्रणा हादरली। नंतर हा तपास CBIकडे गेला आणि मग एकामागून एक धक्कादायक खुलासे सुरू झाले। CBIच्या तपासात पुण्यातील प्राध्यापक PV कुलकर्णी हे नाव समोर आलं। हे प्राध्यापक NTA परीक्षेच्या प्रक्रियेशी संबंधित होते, म्हणजेच त्यांना प्रश्नपत्रिकेपर्यंत थेट प्रवेश होता। CBIच्या मते एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही निवडक विद्यार्थ्यांना खाजगी क्लासेस घेण्यात आले। तिथे प्रश्न आणि उत्तरं सांगितली गेली। विद्यार्थ्यांनी वहीत लिहून घेतलेले प्रश्न आणि नंतर प्रत्यक्ष नीट परीक्षेत आलेले प्रश्न हे अक्षरशः जुळत असल्याचं तपासात समोर आलं आणि इथूनच या घोटाळ्याने भीषण रूप घेतलं। यानंतर तपासाची दिशा महाराष्ट्राकडे वळली। पुणे आणि लातूर हे दोन मोठे केंद्र तपासाच्या रडारवर आले, कारण देशभरात मेडिकल प्रवेशासाठी प्रसिद्ध असलेले अनेक कोचिंग क्लासेस इथे आहेत। विशेषतः लातूर पॅटर्न हा शिक्षण क्षेत्रात खूप मोठा मानला जातो आणि याच लातूरमध्ये RCC म्हणजे रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस या संस्थेचं नाव चर्चेत आलं। देशभरात शाखा, हजारो विद्यार्थी, मोठमोठ्या जाहिराती आणि मेडिकलमध्ये टॉपर देणारा क्लास म्हणून ओळख। पण आता त्याच क्लासच्या संचालकांवर CBIची चौकशी सुरू झाली। CBIचं तब्बल 28 सदस्यांचं पथक लातूरमध्ये दाखल झालं। शिवनगर परिसरातील शिवराज माटेगावकर यांच्या निवासस्थानी चौकशी सुरू झाली। जवळपास 11 तास चौकशी, घराची तपासणी, मोबाईल, लॅपटॉप, दस्तऐवज, विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड सगळं तपासलं गेलं। माध्यमांनी प्रश्न विचारले, पण CBI अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला। मात्र या चौकशीनंतर संपूर्ण लातूर हादरली, कारण RCC हे फक्त एक क्लास नव्हतं, तर अनेक विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं। तपास जसजसा पुढे गेला तसतशीच आणखी धक्कादायक माहिती समोर आली। RCC क्लासमधून विद्यार्थ्यांना दिलेल्या गेस्ट क्वेश्चन्सपैकी तब्बल 42 प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेशी जुळल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आणि यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली। अनेक व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना विचारलं जात होतं की मॉक टेस्टमध्ये किती प्रश्न परीक्षेत आले आणि ह्याच व्हिडिओमुळे तपास आणखी गंभीर झाला। दरम्यान नांदेड कनेक्शनही समोर आलं। काही खाजगी कोचिंग क्लासेसने अचानक सुट्टी जाहीर केली। विद्यार्थी क्लासला पोहोचले, पण त्यांना घरी पाठवण्यात आलं। शटर बंद, मुख्य कार्यालय कुलूप बंद आणि शहरात एकच चर्चा सुरू झाली, CBI येणार का? काहीतरी मोठं लपवलं जातंय का? पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं, कारण ज्यांच्यावर मुलाचं भविष्य सोपवलं होतं त्यांच्यावरच आता संशय घेतला जात होता। या प्रकरणात विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचीही चौकशी सुरू झाली। काही विद्यार्थ्यांना प्रश्न आधी मिळाले होते का? त्यासाठी पैसे दिले होते का? टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ते सहभागी होते का? या सगळ्याचा तपास CBI करत आहे। तपास यंत्रणाच्या मते काही डॉक्टर आणि पालकांनी लाखो रुपये देऊन पेपर मिळवण्याचा संशय आहे।
म्हणजेच हा फक्त शिक्षणाचा घोटाळा नाही, तर एक व्यवस्थित चालणारं रॅकेट असू शकतं. दरम्यान सोशल मीडियावर विद्यार्थ्यांचा संताप फुटला. रेडिट सारख्या प्लॅटफॉर्मवर RCC आणि इतर क्लासेस विरोधातही पोस्ट व्हायरल झाल्या. काहींनी दावा केला की पेपर फुटीबाबत आधीपासून चर्चा होती. काहींनी माध्यमांवर आरोप केले की मोठ्या जाहिरातीमुळे काही नावं लपवली जात आहेत. जरी या पोस्टची अधिकृत पुष्टी नसली तरी विद्यार्थ्यांमधील अविश्वास किती खोलवर गेला आहे यातून स्पष्ट दिसते. देशभरात आंदोलनं सुरू झाली. विद्यार्थी रस्त्यावर उतरले. नीट घ्या, NTA बरखास्त करा, दोषींना फाशी द्या अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या. विरोधी पक्षांनी सरकारवर हल्लाबोल केला. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. तर दुसरीकडे सरकारने झिरो टॉलरन्सची भूमिका घेत तपास वेगाने सुरू असल्याचं सांगितलं. या संपूर्ण प्रकरणामुळे भारतातील स्पर्धा परीक्षांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जर नीट सारखी राष्ट्रीय परीक्षा सुरक्षित नसेल तर मग विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर? आज लाखो विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. काहींनी 1 वर्ष ड्रॉप घेतला होता. काही गरीब कुटुंबांनी क्लासेससाठी लाखो रुपये खर्च केले. आणि आता जर पुन्हा परीक्षा घ्यावी लागली तर त्या विद्यार्थ्यांच्या मानसिक अवस्थेचं काय? तपास यंत्रणा आता पैशांचा मागोवा घेत आहेत. कोणत्या खात्यात पैसे गेले? कोणत्या टेलिग्राम ग्रुपवर व्यवहार झाले? कोणते मध्यस्थ होते? कोणते शिक्षक सहभागी होते? याचा तपास सुरू आहे. CBIने अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जप्त केले आहेत. कॉल रेकॉर्ड्स, चॅट्स, डिजिटल पेमेंट्स सर्व तपासलं जात आहे आणि या सगळ्यातून आणखी मोठी नावं समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता प्रश्न असा आहे, जर हे सगळं खरं असेल तर कित्येक वर्षापासून हा खेळ सुरू होता का? फक्त यावेळी तो उघड झाला. मोठमोठ्या कोचिंग संस्थांच्या यशामागे खरोखर मेहनत होती की काही काळे व्यवहार? आणि सर्वात मोठा प्रश्न, सामान्य विद्यार्थ्यांनी आता कोणावर विश्वास ठेवायचा? कारण नीट हा फक्त एक एक्झाम नाही, तो लाखो विद्यार्थ्यांचं करिअर, आई वडिलांचं स्वप्न आणि आयुष्यभराची मेहनत आहे. आज संपूर्ण देश या प्रकरणाकडे पाहतोय. CBIचा तपास अजून सुरू आहे. दररोज नवीन नावं समोर येत आहेत. काहींना अटक झाली, काहींनी चौकशीत आहेत आणि काही अजूनही तपासाच्या रडारावर आहेत. पण या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट झाली, शिक्षण क्षेत्रात जर पैशांचा काळाबाजार सुरू झाला तर सर्वात मोठं नुकसान होतं ते प्रामाणिक विद्यार्थ्यांचं. आणि म्हणूनच आज प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, मी मेहनत करून काय फायदा जर पेपर आधीच विकले जात असतील तर? पण लक्षात ठेवा, काही लोक चुकीचे असू शकतात, संपूर्ण शिक्षण व्यवस्था नाही. आजही लाखो विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करत आहेत आणि त्यांच्यासाठीच ही लढाई आहे. दोषींना शिक्षा होणं गरजेचं आहे, मग ते कितीही मोठे असोत, कितीही प्रसिद्ध असोत किंवा कितीही शक्तिशाली असोत. आता प्रश्न असा आहे, जर हे सगळं खरं असेल तर कित्येक वर्षापासून हा खेळ सुरू होता का? फक्त यावेळी तो उघड झाला. मोठमोठ्या कोचिंग संस्थांच्या यशामागे खरोखर मेहनत होती की काही काळे व्यवहार? आणि सर्वात मोठा प्रश्न, सामान्य विद्यार्थ्याने आता कोणावर विश्वास ठेवायचा? कारण नीट हा फक्त एक एक्झाम नाही, तो लाखो विद्यार्थ्यांचं करिअर, आई वडिलांचं स्वप्न आणि आयुष्यभराची मेहनत आहे. आज या संपूर्ण देश या प्रकरणाकडे पाहतोय. CBIचा तपास अजून सुरू आहे. दररोज नवीन नावं समोर येत आहेत. काहींना अटक झाली, काही चौकशीत आहेत आणि काही अजूनही तपासाच्या रडारवर आहेत. पण या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट झाली, शिक्षण क्षेत्रात जर पैशांचा काळाबाजार सुरू झाला तर सर्वात मोठं नुकसान होतं ते प्रामाणिक विद्यार्थ्यांचं. आणि म्हणूनच आज प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक प्रश्न आहे, मी मेहनत करून काय फायदा जर पेपर आधीच विकले जात असतील तर? पण लक्षात ठेवा, काही लोक चुकीचे असू शकतात, संपूर्ण शिक्षण व्यवस्था नाही. आजही लाखो विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करत आहेत आणि त्यांच्यासाठी ही लढाई आहे. दोषींना शिक्षा होणं गरजेचं आहे, मग ते कितीही मोठे असोत, कितीही प्रसिद्ध असोत किंवा कितीही शक्तिशाली असोत. कारण एका पेपर फुटीमुळे फक्त प्रश्नपत्रिका लीक होत नाही, तर विद्यार्थ्यांचा विश्वास लीक होतो, त्यांच्या स्वप्नांची चोरी होते आणि एका पिढीचं भविष्य धोक्यात जातं. ही होती नीट पेपर फुटी प्रकरणाची आतापर्यंतची संपूर्ण कहाणी. पुढे अजून कोणती मोठी नावं समोर येणार? CBIच्या तपासातून अजून कोणते धक्कादायक खुलासे होणार? आणि या प्रकरणात खरंच सर्व दोषींवर कारवाई होणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.